नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंड सेमिस्टरला M2 हा सब्जेक्ट आहे। त्याच M2 ला आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणतो। तर त्या अप्लाइड मॅथमॅटिक्सचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया। तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 32। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 31 पर्यंत कव्हर केलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर 32 बघणार आहोत। ठीक आहे, इंटिग्रेशन sin x अपॉन cos स्क्वेअर x इंटू dx। ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय करायची रे बाळांनो, दिलेला प्रॉब्लेम सर जशास तसा लिहून घ्या। चला लिहून घेऊया, sin x अपॉन cos स्क्वेअर x इंटू dx जशास तसा लिहून घेतलं। आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला करता यायला पाहिजे आणि याचे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहिती असायला पाहिजे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी M1 मध्ये असे फॉर्म्युले बघितलेले असतील आणि पेपर झाल्यामुळे ते विसरून गेले असतील। ठीक आहे, तर पुन्हा ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज आता आपल्याला अशा टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे। तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। राईट, मग आता याला काय लिहिता येते तुम्ही मला सांगा। cos स्क्वेअर x म्हणजे याला मी असं लिहू शकतो, cos x इंटू cos x लिहू शकतो का नाही? मग इथं लिहून घेऊया आपण। इंटिग्रेशन sin x अपॉन cos स्क्वेअर x ला काय लिहायचं रे, cos x इंटू cos x लिहिलं इंटू dx। तुम्ही मला सांगा sin x अपॉन cos x काय लिहिता येते आपल्याला? sin x अपॉन cos x काय लिहिता येते रे? sin x अपॉन cos x असेल तर त्याला tan x लिहिता येते। हा बेसिक फॉर्म्युला आहे। राईट, त्यानंतर 1 अपॉन cos x ला 1 अपॉन cos x ला 1 अपॉन cos x ला काय लिहिता येते? sec x लिहिता येते। काय लिहिता येते? sec x। ठीक आहे, मग याला सेपरेट लिहून घ्या। बघा, एक स्टेप मी जास्त करतो कारण तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे। sin x अपॉन cos x इंटू 1 अपॉन cos x इंटू dx। ठीक आहे, तर बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं असते सर इथं इंटिग्रेशन सेपरेट करा। इंटू असेल म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट करता येते का? आपल्याला करता येत नाही। फक्त प्लस किंवा मायनसचं साइन असेल तरच इंटिग्रेशन सेपरेट करता येते। राईट, मग हे sin x अपॉन cos x ला काय लिहिता येते मला? tan x लिहिता येते सर। लिहून घ्या मग इंटिग्रेशन ऑफ tan x राईट इंटू 1 अपॉन sec x ला काय लिहिता येते? 1 अपॉन cos x ला काय लिहिता येते? sec x लिहिता येते, sec x इंटू dx। ठीक आहे, मग इंटिग्रेशन मध्ये असा फॉर्म्युला आहे डायरेक्ट आपल्याला। कोणता फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन tan x इंटू sec x इंटू dx इक्वल्स टू sec x प्लस c हा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्याचा तुम्हाला यूज करायचा आहे। इथं आपल्याला तेच मिळाले बघा, इंटिग्रेशन tan x इंटू sec x इंटू dx हेच मिळालेलं आहे। म्हणजे डायरेक्ट आपल्याला आन्सर काय आलं? sec x प्लस c। राईट, sec x प्लस c म्हणजे I इक्वल्स टू हे आन्सर लिहा आणि ह्या आन्सरला स्क्वेअर बॉक्स मध्ये टाका। राईट, तर असा स्क्वेअर बॉक्स मध्ये आन्सरला टाकायचं म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर असा जर स्क्वेअर बॉक्स यूज केला तर जे काही पेपर चेक करणारे आहेत डायरेक्ट त्यांच्या आन्सर वर लक्ष जाते। आन्सर करेक्ट असेल तर त्या प्रॉब्लेमचे तुम्हाला फुल मार्क्स मिळून जातात। स्टेप्स तुमचे एवढ्या कोणी चेक करत बसत नाही। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा टाइप मध्ये हे M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल तर तुम्हाला आणि हा पूर्ण M2 चा कोर्स जर पाहिजे असेल तर आपण अतिशय कमी फीस मध्ये ठेवलेला आहे। फक्त 999 रुपये मध्ये पूर्ण M2 चा कोर्स तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, तर बरेच विद्यार्थी म्हणत असतील सर हा कोर्स मला घ्यायचा आहे तर कसा घ्यायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे। मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासेस ऍपची लिंक दिलेली आहे। त्या ऍपवर जायचं, तो ऍप डाउनलोड करून घ्यायचा, रजिस्टर करायचं, तुमचं नाव, तुमचं सेमिस्टर, ब्रँच, ठीक आहे, ते सगळं टाकायचं, तुमचं कॉलेजचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी सगळं टाकायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि तुम्हाला तिथं एक फोल्डर बघायला मिळेल रेकॉर्डेड कोर्सेस। रेकॉर्डेड कोर्सेस मध्ये जायचं, M2 ह्या कोर्सवरती क्लिक करायचं आणि तिथनं ऑनलाईन पेमेंट करायचं।
तुम्हाला जे काही व्हिडिओ आतापर्यंत त्याच्यामध्ये अपलोड झालेले आहेत ते सध्या लॉक असतात, मग अनलॉक होऊन जातील. ठीक आहे, आणि मग तुम्हाला तुमचा अभ्यास करता येईल. टेस्ट जवळ आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी लवकर घ्या, म्हणजे तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. आणि ही ऑफर फक्त लिमिटेड टाइम पिरियड साठीच राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असेल, कुठली स्टेप समजली नसेल किंवा कोणत्या टाईपचे युट्यूब वरती मी प्रॉब्लेम घ्यायचे हे जर कोणाला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सजेस्ट करू शकता. तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला जर व्यवस्थित समजलं असेल तर कमेंट करा, कारण ती कमेंट म्हणजे माझ्यासाठी खूप एनर्जी देणारी कमेंट असेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब वरती मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.